तुम्ही इथे काय करताय? तू इथे तुझ्या आयुष्यातला इतका मोठा निर्णय सांगायला आलीयस. अशा वेळी आम्ही तुला एकटं सोडू असं तुला वाटलंच कसं? स्वीटू, हम सब तुम्हारे साथ हैं. खूप मोठा निर्णय घेतलाय, सांगून मोकळं वाटतंय ना? ओए, फ्रीडम फील हो रहा है ना अभी? खरंच स्वीटू, खूप कौतुक करावं असं वाटतंय तुझं. माझी लेक ना खूप धीराची आहे. स्वीटू बाळ, आज तू ना आई दादांच्या स्वाभिमानाचा मान राखलास. आज मला ना तुझा खूप अभिमान वाटतो. आज तू जे काही केलंस ना ते इतर मुलींना जमत नाहीये. सासरचा, माहेरचा, समाजाचा ना दबाव असतो त्यांच्यावर, म्हणून आयुष्यभर जे काही अत्याचार होतात ना ते सहन करत राहतात. समाजाचं नातं तोडून मोकळं होणं सोपं नाहीये बा. हे नातं जर ओझं वाटत असेल ना तर त्याच्याविरुद्ध आवाज उठवायला हवा. लोकांनी किती टीका केली ना तरी त्याकडे दुर्लक्ष करून आपण आपला निर्णय घ्यावा, हा आदर्श तू आज लोकांसमोर मांडलाच बा. तुला बघून इतर मुलींच्या हे लक्षात जरी आले की आपण व्यक्त व्हायला हवं तरी खूप झालं. स्वतःचा संसार मोडणं सोपं नाहीये बा. मला तू काही काळजी करू नकोस. सगळं सगळं चांगलं होणार आहे. नक्की होणार आहे. आणि तुम्ही सगळे माझ्या बाजूने असताना मला कसली भीती आहे. तुम्ही माझी हिंमत आहात, ताकद आहात. मला नाही कोणाची फिकीर आता. चिन्या, देखा अपनी स्वीटू कितनी हिम्मत वाली है. आता स्वीटूचा एवढा मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय म्हणजे तोंड तर गोड व्हायला पाहिजे. अरे हाँ बिल्कुल, है की नाही? मग चला सगळे आईस्क्रीम खायला जाऊया. मी ट्रीट देणार. तू देणार आईस्क्रीम? मी 2 खाणार. 2 क्या चाचा, 4 खाओ यार, हम सब खुश है. अरे आज स्वीटू के चेहरे पे मुस्कान जो आई है. चले? हो चला 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 चला. आपलं तर ठरलंय. मी तर डबल स्कूप आईस्क्रीम खाणार. रॉकी जरा तुझं काय? उससे ज्यादा खाएगा. बघा रॉकी दादा, हाँ, कंफर्म. रॉकी, मी काय म्हणतो, सगळ्यात आधी आहे ना जो कोणत्या आईस्क्रीमच्या गाडीजवळ जाईल ना तो सगळ्यात जास्त आईस्क्रीम घेईल. ठीक है, ठरलं? ठीक है. 1 हाँ. 2 पण ना खरंच थँक्यू. कशासाठी? तू जे जे केलंस त्या सगळ्यासाठी. मी सावकाश. मी काहीच नाही केलं. जे काही केलंस ते तू केलंस स्वीटू. हो, पण तू मला ते सगळं करू दिलंस. म्हणजे मी काय करावं, कसं वागावं हे सगळं घडत असताना यावर प्रत्येकाचं काहीतरी मत होतं, विचार होते त्यांचे, आणि ते वेगवेगळ्या पद्धतीने ते माझ्यापर्यंत पोहोचवत होते. मग ते समजावताना असेल, कुणाशी आपापसात बोलताना असेल, पण माझ्या कानावर पडतील अशी ती मतं होती किंवा अशा पद्धतीने ते बोलत होते. खरं तर तू मला त्या परिस्थितीमध्ये बघितलं होतंस. खरंच तुझ्यासाठी हे म्हणणं खूप सोपं होतं की सोडून दे मोहितला, पण तू तसं नाही केलंस. तेव्हा प्रत्येक वेळी मला तुझ्या डोळ्यात एकच भाव दिसत होते. काहीही झालं तरी तू कायम माझ्या सोबत असणार आहेस. मला माहित नाही की आज मी मोहितकडे जे बोलून आले ना ते योग्य आहे, अयोग्य आहे, त्यांनी पुढे काय होणार आहे, ते कसे वागतील मला नाही माहिती. पण आज मला पहिल्यांदा असं वाटतंय की माझं आयुष्य माझ्या हातात आहे. थँक्यू सो मच, कारण हे सगळं तुझ्यामुळे झालंय.
यू आर ऑलवेज वेलकम. चला. काय मस्त सुगंध दरवळतोय मोगऱ्याचा, कधी प्रसन्न वाटतंय एकदम. ना हा. फ्रेश राहायला पाहिजे ना घर. दादा मला काय वाटतंय, आपण काहीतरी बदलूया का? चिन्या चिन्या चिन्याला बदलायचे. आई रे आई ना आई चिन्या आई, मला काय वाटतं, आपण ना घरात काहीतरी बदल केले पाहिजे. म्हणजे आता आपण इतकी वर्ष इकडे राहतोय, सगळं तसंच आहे ना, तेच तेच आहे. काहीतरी बदलूया, काहीतरी वेगळं करूया. हा. काय काय करूया? थांब, हा मी विचार करतो काहीतरी. तू थांब. काय? थांब. बदल ना बदल. माझ्या मनात ना एक बदल आहे. आज योग आला, आज करून टाक. बाजूला एक मिनिट. हे कसं आहे? हे काय? हे काय म्हणजे, अरे मी तिथे रिपेअरिंग करायला बसणार आणि मग तिथून इथे टीव्ही बघणार. आणि मग आम्ही सगळ्यांनी टीव्ही कसा बघायचा? तू ये ना बाहेर, मला मदत करायला, तिथूनच बघ ना. हे काय नेहमी सगळं तुमच्या इथे? चिन्या चिन्या एक मिनिट, मी म्हंटल की बदल करू. मी असं कुठे म्हटलं की आजच करूया. हा, मला असं वाटतं आपण संध्याकाळपर्यंत जरा विचार करू, मग ठरवू आणि हळूहळू बदल करू. हा काका, आता टीव्ही सगळं आपण नंतर ठरवूया. ही बोलते म्हणून ठेवतो. हळू हळू. आई नाही, सगळ्यात पहिला बदल इकडेच करायला पाहिजे. काय? हो, केवढा पसारा झालाय. हे आपण आवरून टाकूया आधी. आपण जे आपल्याला नकोय ना आता, ते सगळं देऊन टाकूया. हा, देऊन टाकूया म्हणजे? अगं, कधी काय लागेल आपल्याला कसं करणार? आता हे जे जुने ड्रेसेस आहेत ते कुठे लागणार आहेत? ते आता मला धड होतही नाही. हा, हे बघ, तुला जे वाटेल ना ते तू कर. हा, बर. वहिनी, म्हणजे तिला असं म्हणायचंय की हे सगळं असं केलं का सगळं कसं मोकळं होईल. हा, आई हे काय? बघू 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 मला बघू मला बघू. अरे हळू, माझे लहानपणचे डान्सचे फोटोज आहेत. वहिनी किती गोड दिसतोय स्वीटू. हे काय वाजतंय? घुंगरू, दुसरं काय वाजणार आहे? दे इकडे. बघू मला बघू. काय? हे काकी, आठवलं का स्वीटूच्या लहानपणीचे बेस्ट फ्रेंड्स आहेतच. वहिनी आठवतंय गॅदरिंग मध्ये नाचात स्वीटूला पहिलं बक्षीस मिळालं होतं. हो ना, नाच म्हणजे तिची आवड नाही, वेड होतं, वेड. अहो, तुम्हाला आठवतंय शेजारच्यांच्या रेडिओवर गाणं लागायचं ना, तेव्हा तुमचा हात धरून नाचायची ती इथे. दादा कसं कसं करून दाखवा ना. करा ना, करा ना. ती असं हात धरायची त्यांचा आणि उभा राहायचो आणि फक्त असा हात धरून नाचतो. आणि मग नंतर काय व्हायचं माहितीये का, मी स्वीटूला खांद्यावर घ्यायचो आणि मस्त नाचायचो. हे आठवतं का स्वीटू? म्हणजे काय? अगदी खळखळून असायची स्वीटू, मनसोक्त. आणि शरदनं खांद्यावरनं उतरवली की भोकाड पसरायची. तू होतास का ते बघायला? हा, काका मला उचलायचं मी म्हणत होते तेव्हा तू होतास. काही स्वीटू, माझ्याकडनं अजून एक धपाटा मार त्याला. अरे अरे हो हो हो. तू तुझ्या नाचायची प्रॅक्टिस परत सुरू कर ना, किती आनंद मिळायचा तुला. हो, पण आता इतक्या गॅप नंतर नाही जमणार. असू दे. माझं मला काय झालंय बळा, प्रयत्न तर करून बघ ना एकदा. नको, जाऊ दे. का? अगं आता उशीर होतोय मला ऑफिसला जायला. मी आल्यावर उरलेला आवरेन. हा, नाही तर मला ऑफिस उशीर होईल. तुझा डबा घेऊन जाता. हो आई, हे हो मी ठेवते. मला पण हो.
थँक्यू. आठवणीने डबा खा. हो. बाय. आई येते. सांभाळून जा. हो हो दादा. बाय 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 बाय. चिन्या बाय. हो बाय बाय. सांभाळून जा ग. सांभाळून जा. हो. सुंदर फोटो आहे. बघा ना. मोहित तुम्ही इकडे काय करताय? घरीच मला खरंच तुला डिवोर्स नाही द्यायचा. मोहित मला तुमच्याशी बोलायचं नाहीये प्लीज, आणि मला त्या विषयावरही बोलायचं नाही. मोहित हात सोडा. हे बघ घरी चल. मोहित हात सोडा. बघ मुकाट्यानं मोहित हात सोडा. हट्टीपणा करते ग. काय हट्टीपणा करतेस? तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? घरी चल म्हटलं तर घरी चल. सतत आपलं तुझं काही ना काहीतरी चालूच असतं. हो काय तमाशा चालवलाय तुम्ही? हा नीट बोला तुम्ही. बायको आहे माझी ती. तमाशे काय तमाशे? आमच्या पर्सनल मॅटर मध्ये तुम्ही पडू नका. नवरा बायको मध्ये काय भांडणं होत नाहीत का कधी? तुमच्या घरी काय भांडणं झाली नाहीत का कधी? काय निघायत ना निघा चला. तुमच्या नादात बायको गेली माझी. बायको मोहित मोहित अंगाला हात नका लावू. घरी चल ना. Please. आपल्या मला तुमच्याशी कुठल्याही विषयावर बोलायचं नाही. आणि मला ओ काय झालं? काय नाही. तू ओके आहेस ना? एक काम कर, तू ऑफिसला जा, मी बघतो त्याकडे. ओ तू नको पडूया. तू हे बघ, त्याला जरा समज द्यायला लागणार. तो असं ऐकणार नाही आणि ही तुझ्याशी वागायची पद्धत नाही. मी बघतो. तुझ्या ऑफिसला जा. तुम्ही मोहित 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 थांब थांब. मला बोलायचं तुझ्याशी. थांब. सोडू नकोस. सर माझा ऐका. मला माहिती आहे तू पैशांसाठी स्वीटूशी लग्न केलंस. नाही सर तुम्ही का तुला पैसेच हवेत ना? हे घे. सर आता तुम्ही कशाला आलायत? हे द्यायला. हे काय? या. काय पण हे? बघा दागिने? घ्या तुमच्यासाठीच आहे. एवढे दागिने? हे सगळे घ्या, पण तुमच्या मोहितला सांगा आमच्या स्वीटूच्या मागे मागे येऊन तिला त्रास देऊ नकोस. काल देवळात त्यांनी जो तमाशा केला ना, परत होता कामा नये. हे बघा ताई, जे झालं ना ते सगळं विसरून आम्हाला पुढे जायचं. सांगा तुमच्या मोहितला. सर हे घ्या सर. हे तुमचे पैसे, ही तुमची बॅग. हे 500 रुपये आणि हवं तर वर हा सुट्टा 1 रुपये. हे 501 रुपये घ्या आणि मला माझी बायको परत द्या. आता मला माझी चूक सुधारायची. मला एक संधी हवी आहे. मी माझ्या बायको सोबत राहील. प्लीज मला माझी बायको परत द्या. मोहित कशाला जातोय त्या स्वीटूच्या मागे? त्याला तरी कुठे आवडते ती स्वीटू? काय तसं डोकं फिरलंय देव जाणे. काय म्हणाला? काही नाही. अहो तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी मोहितला नीट समजावते. हा तुम्ही अगदी निश्चिंत राहा. निघा या तुम्ही.
या हा तुम्ही. दागिने माझे. एक्सक्यूज मी, इथे मी बसणार आहे. आणि इथे मी बसणार आहे. ती एकटीच बसले इथे. बसू दे ना मग, त्याच्यात काय. आणि बिचारी वगैरे काय नाही. अशा नाटक्या मुलींना आहे ना, हे असंच पाहिजे. चल आपण इथून निघून जाऊया, काही लोकांना डिस्टर्ब होईल ना. तू अशी इथे का बसलीस? असंच. असंच? काय म्हणाला मोहित? काय झालं? तू काय बोललास त्याच्याशी मला सांग ना प्लीज. तो म्हणाला का की डिवोर्स पेपर्सवर सह्या करतो म्हणून? बोल ना. तू काय आणलंस डब्यात? बघू मला. बघू ना. बघू नलू मावशीने काय दिलंय. उघड. अरे वा, वाटाण्याची उसळ. काय बात आहे. नलू मावशी खरंच मस्त बनवते. ये ना. तू अगं खा ना. याच्या नंतर म्हणशील तूच एकटा खात बसला होतास, मला मिळालंच नाही. काय झालं? काय नाही. हे बघ स्वीटू, डिवोर्स पेपर्स वर साईन व्हायला, ती सगळी प्रोसिजर व्हायला वेळ लागतो खूप. तू तुझा निर्णय घेतलायस ना, मग तू फ्री आहेस. तर त्या प्रोसेसला वेळ लागतो, तर त्या प्रोसेसला वेळ दे ना. वेळ देतेच आहे मी, पण 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 काय? काही नाही. अगं स्वीटू, ऑनेस्टली तू तुझ्या बाजूने आता डिसिजन घेतलायस, ओके? त्यामुळे तुझ्यावर आता कुठलाही दबाव नाहीये. तू फ्री आहेस. तुझं आयुष्य तुझ्या पद्धतीने तुझं गायला मोकळीस आता. म्हणजे काय म्हणायचं तुला? माझ्या पद्धतीने म्हणजे? तुझी पद्धत म्हणजे मला असं म्हणायचं की आता तू फ्री आहेस. आता तुला ज्या आवडणाऱ्या गोष्टी आहेत, मनापासून जे करावंसं वाटतं, त्या गोष्टी करायला तू मोकळी आहेस. अशी कुठली गोष्ट आहे जी तुला खूप मनापासून करावीशी वाटते? हा म्हणजे जॉब करणं, आईला घरात मदत करणं, रुटीन चाललंय. नाही, रुटीन बद्दल नाही बोलत मी. रुटीनच्या पलीकडे जाऊन बघ, एखाद्याची पॅशन असते, एखाद्याला कशाची तरी आवड असते, आणि तू ती गोष्ट करतो, राईट? तशी तुझी पॅशन काय आहे? जॉब नको म्हणू. जॉब नाही, जॉब नाहीये तुझी पॅशन. ओके, ऑलराईट. हे बघ, मी तुला भेटण्याआधी तुझी काय पॅशन होती, किंवा हा जॉब लागण्याआधी तुला काय आवडायचं करायला? असं काहीतरी असेल ना. असं काय करतेस विटू? स्वप्नांचा साज मलाच विसरून जाईना. ढगांची उशी निजायला, ढगांची उशी निजायला, अन पैशा